मनाची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला पाय उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. नवरा कसाही वागला तरी घर आणि संसार सोडित नाही. हा तुमचा गैरसमज आहे भाईजान. आता काळ बदललाय. नाहीतरी पुढची 12 वर्ष तुला इकडेच राहायचंय ना. 12 वर्ष? हां, तुला काय वाटलं 12 दिवसात सोडणार आहे तुला ते? असावरी मला थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. मला माहिती आहे सगळं. कोण हवे आपल्याला? रघुनाथ मोहितेंचं घर हेच का? हो आसावरी आहेत का? आहे ना. आपण कोण? मी शारदा. शारदा राजे. शारदा राजे? हो का? काय झालं? काही नाही, मी ऐकलं होतं तुमच्याविषयी. ताई आहे आत. या ना. ताई? ताई म्हणजे तुम्ही आसावरीच्या? मी आसावरीची सख्खी बहीण अंतरा. अंतरा? फार छान नाव आहे. खूप ऐकलं होतं तुमच्याबद्दल. हो, या ना, या तुम्ही या. या ना. बसा तुम्ही, मी ताईला बोलावून आणते. चल हट, चल हट, चल पैसा दे, दे पैसा. पैसे नहीं है साला. तेरे पास से अब एक एक पैसा कैसा वसूल करते थे देख अभी.
सावरीताई अंतरा, अगं परवा देवयानीने माझं पेन खेळायला घेतलं होतं, नंतर कुठे ठेवलं काय माहितीये का तुला? मला सापडतच नाहीये. सावरीताई, तुला भेटायला शारदा राजे आले. अंतरा, तू जरा देवयानीकडे बघ, मी भेटते तिला. शारदा, कशी आहेस? बरी आहे. आपण ह्या आधी भेटलो तेव्हा मला तुला विचारायची हिंमतच झाली नाही, पण तुला बरंच लागलं होतं. आता कशी आहे ग तब्येत तुझी? बरी आहे ना? बरी आहे. कसं आहे ना, शरीरावरच्या जखमा बऱ्या होत्या, पण मनावरच्या जखमा खरं आहे. असो, तू बस ना, मी पाणी घेऊन येते. हां, नाही कशाला उगीच. अगं काही नाही, असू दे, बस आलीच मी. वाईट परिणाम तर तुला भोगावे लागणारच आहेत. फक्त एवढंच सांग मला, तू पैसे देणार की नाही? तू असं ऐकायचं नाहीस. आसावरी, तुम्ही तुमचं घर संसार सोडून इथे आलात हे ऐकून खूप वाईट वाटलं. खरं तर या सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार आहे. माझ्यामुळेच तुमच्या संसारात हा कलह निर्माण झाला आणि तुम्हाला तुमचा संसार सोडून इथे यावं लागलं. आणि त्याबद्दल माफी मागायला आले मी इथे. शारदा, या सगळ्यात तुझी काय चूक आहे? कारण मी माझ्या स्वार्थाचा विचार केला. मी जर हर्षवर्धनला वेळीच थांबवलं असतं तर आसावरी ही वेळच आली नसती. मी माझ्याच स्वप्नात रंगले होते. असं वाटत होतं की हे स्वप्न आज ना उद्या पूर्ण होणार. मी हा विचार कधीच केला नाही की माझ्यामुळे तुमच्या सुखी संसाराचं स्वप्न बिघडेल. आसावरी, प्रत्येक स्त्री जर एकमेकींचा विचार करायला लागली ना तर असे कलह पुन्हा कधीच निर्माण होणार नाहीत. शक्य आहे, पण शारदा, जे काही झालं त्यात खरोखर तुझी काहीच चूक नव्हती. कारण ज्याप्रमाणे मला फसवण्यात येत होतं त्याचप्रमाणे तुलाही फसवण्यात येत होतं.
खरी परिस्थिती काय आहे हे जर तुला माहिती असतं तर तू नक्कीच तशी वागली नसतीस. त्यामुळे जे काही झालं त्यात दोष तुझाही नाहीये आणि माझाही नाहीये. दोष परिस्थितीचा आहे. खरंच त्या परिस्थितीत आपल्याला जे वागणं योग्य वाटलं तसं आपण दोघी वागत गेलो. आणि मग तसं बघायला गेलं तर जशी तुझी चूक आहे तसंच असंही म्हणता येईल की माझीही चूक आहे. म्हणजे मी जर ह्या सगळ्यात वेळीच लक्ष घातलं असतं तर गोष्टी इतक्या पुढे गेल्या नसत्या. पण खरं सांगायचं तर आता या बोलण्याला काही अर्थ नाहीये. जे झालं ते झालं. आपण भूतकाळ विसरायला हवा आणि भविष्यकाळाचा विचार करायला हवा. त्या दृष्टीने मला खरंच खूप बरं वाटतंय की तू वरुण सुभेदारांबरोबर लग्न करणार आहेस. खरंच ते खूप चांगले आहेत. तुमचा संसार खूप सुखाचा होईल. मला खूप बरं वाटलं हे ऐकून की तुम्ही दोघं एकत्र संसार करणार आहात. आसावरी, माझा संसार सुखाचा होईल, पण तुमचं काय? मला सांगा, तुम्ही आयुष्यभर अशाच राहणार? नाही आसावरी, तुम्हाला दुःखी बघून मी सुखी नाही राहू शकत. माझ्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली, त्यामुळे मला या गोष्टीची शिक्षा मिळायलाच. म्हणून मी ठरवले की मी पण तुमच्याप्रमाणे माझ्या संसाराचा त्याग करणार. मी पण वरुणशी लग्न न करता अशीच आयुष्यभर एकटी राहणार. शारदा, तू का असा वेड्यासारखा विचार करतेस? नाही असा, मला ही शिक्षा भोगायलाच हवी. मी सुखी संसार करायचा आणि माझ्या चुकांची शिक्षा तुम्ही भोगायची. हे पटत नाही मला. तुमचं लग्न झालेलं असूनही तुम्ही असं विधवेसारखं आयुष्य जगायचं हे योग्य नाही. मी नाही लग्न करणार. शारदा, माझं ऐक. असं करू नकोस. तू लग्न कर. नाही, मी तुम्हाला दुःखात लोटून स्वतः आनंदी नाही राहू शकत. अगं पण तू असं वागल्याने मला आनंद मिळणार आहे असं वाटतं का तुला? तू हे जर माझ्यासारखीच एकटी राहिलीस, दुःखात राहिलीस तर मला कसं बरं वाटेल सांग? हे बघ, तू लग्न केल्यानेच मलाही बरं वाटणार आहे, मलाही आनंद होणार आहे आणि म्हणूनच तू संसार कर. नाही असं, ते शक्य नाही. शारदा, अगं हे बघ, तुझा संसार सुखाचा झाल्याने मला खरंच खूप आनंद होईल. माझ्या शब्दाखातर तू वरुणशी लग्न कर. पण मग तुमचं काय? अगं, माझ्याबरोबर देवयानी आहे, हे येणारं बाळ आहे. त्या दोघांच्या सोबतीने मी माझं उरलेलं आयुष्य कंठेन. पण तू तुझ्या भविष्याचा विचार कर. आसावरी, हो, तुझं भविष्य महत्वाचं आहे. तुझ्या सुखातच मला आनंद होणार आहे असं समज आणि सुखाचा संसार कर. सॉरी. कुछ बताया? मारून मारून चांबडी सोलायला पाहिजे साल्याची. भाईजान बरोबर गद्दारी करण्याची शिक्षा काय असते साल्याला कळायलाच हवं.
देतो देतो हा देतो. अब आया साला लाइन पे. भाईजान, वो भोसले मान गया. क्या भोसले मान गया? हाँ भाई, क्या बोला हो? तो म्हणाला की माझ्या भावाला फोन लावून द्या. मी बोलतो त्याच्याशी, तो देईल पैसे तुम्हाला. पण त्या बदल्यात मला सोडावं लागेल. अब आया ना ऊंट पहाड़ के नीचे. जा तुझ्या भावाला जाऊन भेट. पण भाई, तो पैसे देईल ना? उसका बाप भी देगा. भाई, पैसे मिलने के बाद में बताऊंगा. पहले पैसे तो हाथ में आने दो. जाओ. जी भाईजान. हॅलो. हॅलो, शारदा बोलते. हां बोल ग. कुठे आहात तुम्ही? घरी का? काही नाही, तुम्ही जरा घरी येऊ शकता का? कधी आत्ता? हो, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. ठीक आहे. खरं तर मला 1-2 कामं आहेत, ती उरकून मी संध्याकाळपर्यंत आलं चालेल? चालेल, मी वाट बघते तुमची. ओके, चल बाय. बाय. मानसी, मला दादाची खूप काळजी वाटते का? कुठे असेल, कसा असेल? त्याला काही झालं तर नसेल ना? हो, तुम्ही काय एवढा विचार करता? आपण पोलिसांना सगळं सांगितलंय ना, शोधतील ते दादांना. ते भाईजानच्या अड्ड्यावरती जाऊन आले. तिथे दादा सापडला नाही. त्या पोलीस इन्स्पेक्टरचा फोन आला होता मला. ही भाईजानसारखी माणसं ना खूप वाईट असतात का? त्याला काही केलं तर नसेल ना त्यांनी? नाही, मला नाही वाटत असं. कारण शेवटी जोवर भाईजांना पैसे मिळत नाहीत ना, तोवर ते दादांना काहीही करणार नाहीत. त्यांनी नक्कीच दादांना कुठेतरी लपवून ठेवलं असणार आहे. तसं असतं तर मग भाईजानच्या अड्ड्यावरती दादा सापडायला हवा होता. माझा तर त्या इन्स्पेक्टरवरही विश्वास नाही आहे. तो भाईजानला मिळालेला असेल तर कशावरून तो अड्ड्यावर गेला? मानसी, आधीच विचार करून डोक्याचा भुगा झालाय. आता अजून नसते विचार माझ्या डोक्यात घालू नकोस.
आता या पोलिसांवरती संशय घेतला तर मग विश्वास कोणावरती ठेवायचा? अहो कोणी दुसरं नाही आहे का जो आपली मदत करू शकेल? खरं तर दादाच्या खूप ओळखी होत्या, म्हणजे अगदी पोलीस इन्स्पेक्टरपासून ते मोठमोठ्या नेत्यांपर्यंत. पण आता तोच नाही म्हटल्यावर आपण कोणाची मदत घेणार? हे बघा, तुम्ही फार विचार करू नका. रात्र खूप झाली आहे, चला झोपायला चला. अहो नका एवढा विचार करू, चला. तुझा मी आलो.